जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत अजित पवारांना उघड उघड नाराजी व्यक्त करणारे, जिथं सन्मान मिळेल तिथं जाऊन असं म्हणत पक्षांतराचे संकेत देणारे, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करणारे, ओबीसींचे ज्येष्ठ नेते आणि येवलाम विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ भारतीय जनता पक्षात जाणार नाहीत. हे मी नाही तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्याचं झालंय असं की 15 डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही आणि सुरू झालं नाराजी नाट्य. आज भुजबळांच्या नाराजी नाट्यालाही 8 दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या 48 तासांमधल्या भुजबळांच्या संबंधित घटनांचा रिकॅप समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आपल्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी आधी छगन भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काल राज्यातल्या ओबीसी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यात राष्ट्रीय ओबीसी बहुजन पक्षाचे संस्थापक प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह अनेक नेते होते. त्यांनी भुजबळांना समर्थन दिलं. शिवाय बबनराव तायवाडे यांच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही भुजबळांचं समर्थनच केलंय. म्हणजे काय तर राज्यातल्या काही प्रमुख ओबीसी संघटना छगन भुजबळांच्या पाठीशी उभ्या आहेत हे दिसून आलंय. सातत्यानं भुजबळ भाजपात जाणार का हा सवाल उपस्थित होत असतानाच आज सकाळी छगन भुजबळ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि चर्चा अजूनच रंगल्या. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणार आणि भाजपात जाणार. पण भेटीत काय झालं हे खुद्द भुजबळांनीच स्पष्ट केलंय, ते आधी ऐकूयात. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही. पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये, आता पुढचे 5-6 दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे. तर एक 8-10 दिवस मला तुम्ही द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. जे भुजबळ म्हणाले त्यात एक पाऊल पुढे जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीतली इनसाइड स्टोरी सांगितली. फडणवीसांनी कोणते संकेत दिलेत ते आधी पहा. स्वतः अजितदादा देखील त्या ठिकाणी त्यांची चिंता करतात. मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू. त्यांनी अशी मागणी केली नाही, अशा प्रकारचा कुठला विषयही समोर आलेला नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही आणि शिवसेना ती काही एकत्रित आहोत ना, त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाही आहेत. आम्ही एकत्रित आहोत, निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे. मंडळी नीट ऐकलत ना, अजित पवारांचे भुजबळांसाठी जे प्लॅन्स होते ते भुजबळांना मान्य नव्हते आणि म्हणूनच सगळं सुरू आहे आणि त्यावर लवकरच तोडगा काढू असं मुख्यमंत्री म्हणतात. पण भाजपात प्रवेश करणे हा सध्या तरी तोडगा दिसत नाहीये. आता या सर्वावर भुजबळाच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची नेमकी काय भूमिका आहे त्याचीही उत्सुकता सर्वांना होतीच आणि ती आता आपण बघणार आहोत.
तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवताय, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही. आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील. भाजपच्या वरिष्ठ दिल्लीला जाणार पण नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने सोडतो. पार्टीचा जरी प्रश्न असला तरी दादा दादांनी भुजबळ फडणवीस भेटीवर अवघ्या 2 वाक्यात उत्तर दिलं आणि पक्षाचा अंतर्गत विषय आहे यावर जोर दिला. पण जसं दादांना वाटतंय तसं ओबीसी संघटनांना वाटत नाही आणि त्याच संघटनांचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहे. ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत असतील तर अजित पवारांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि प्रवक्तेही आपल्या सोबत असणार आहेत. या सगळ्यांशी चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, छगन भुजबळांवर अन्याय झालाय. राज्यातील ओबीसी संघटनांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आता थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, तर अजित पवार पक्षाचे आणि आपले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. मी सर्वात आधी माणिकराव आपल्याकडे येते. खरं तर त्याआधी आपल्या सर्वांचं स्वागत आणि माणिकराव आपलं खास अभिनंदन. एकंदरीत एक नाराजी नाट्य छगन भुजबळांचं गेल्या 8 दिवसांपासून सुरू आहे. नक्की पक्षाची काय भूमिका आहे? त्यांच्यावर अन्याय झाला ही जी काही भूमिका ओबीसी संघटनांना वाटते त्याबद्दल आपण काय म्हणाल? हे बघा की भुजबळ साहेब नाराज आहेत आणि म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात. अशा प्रकारचा संदेश मीडियामध्ये फिरतोय. परंतु त्यांची नाराजगी त्यांनी पक्ष पातळीवर अद्याप कोणाशीही बोलणी केलेली नाही. त्यांनी दादाशी बोलणी करायला हवी आणि दादांची बोलणी केल्यानंतर ते नाराज आहेत की नाही, का नाराज आहेत, कशामुळे नाराज आहेत, या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल ना पक्षांतर्गत. त्यामुळे पक्षांतर्गत त्यांनी पहिली चर्चा करावी आणि त्यानंतर त्याच्यावरती काय असेल ते वक्तव्य करावं अशी आमची मागणी. पण दादांशी भुजबळ का बोलणं करत नाही असं आपल्याला वाटतं माणिकराव? नाही तर त्यांना भुजबळांनाच माहिती तो इश्यू काय आहे, भुजबळ का बोलत नाही हे भुजबळ सांगू शकतात, मी कसं सांगू शकेल. एकंदरीत एक असं होतं की भुजबळांनीच सांगितलं पाहिजे की ते का बोलत नाही दादांशी. दादा हे बघा, दादा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जो काही निर्णय घ्यायचा ते संपूर्ण अधिकार आमच्या वतीने दादांना आहे. त्यामुळे त्यांना कोणाशी जमून घ्यायचं, कोणाला काय सांगायचं, कोणाला काय जबाबदारी द्यायच्या ही दादांची या ठिकाणी भूमिका आहे आणि त्यांनी भूमिका ती अतिशय प्रामाणिकपणे निभावतात. आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की दादा अतिशय स्वयंभूपणे आणि ताकदीने या ठिकाणी उभे राहतात कार्यकर्त्यांच्या मागे. आणि एकदा एक शब्द दिला की शब्द पाळणारी रीते, म्हणजे कमिटेड पॉलिटिशियन म्हणून जी इमेज आहे दादांची ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. काय नवीन काही नाही त्याच्यामध्ये. पण सध्या दादांवरच नाराजी दिसते भुजबळांची. त्यांनी दादांशीच बोललं पाहिजे. सध्या भुजबळांची नाराजी ही त्याला दादांवर काय औषध नाही. दादांवर नाराजी असेल तर त्याला आमच्याकडे काय औषध नाही. आपल्याला काय वाटतं? त्याला काय औषध आमच्याकडे असू शकत नाही ना. जर दादांवर नाराजी असेल, आमच्या अध्यक्षावर नाराजी असेल तर मग बोलण्यात काय अर्थ नाही. एकंदरीत छगन भुजबळ यांना आमच्या अध्यक्षावरच जर अविश्वास आहे, नाराजी असेल तर मग बोलण्यात काय अर्थ आहे. माणिकराव, एकंदरीत जर बघितलं तर 17 ओबीसी मंत्री हे आत्ताच्या कॅबिनेटमध्ये आहे. असं असताना सुद्धा छगन भुजबळ यांना जर मंत्रिपद दिलं नाही तर ओबीसींवर अन्याय होतोय, ही भावना आपल्याला कितपत योग्य वाटते?
नाही ती अजिबात योग्य नाही. सर्वात प्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या तिघांचं मनापासून अतिशय अभिनंदन करेल की या तिघांनी अतिशय विचार करून हे मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देत असताना याचं प्रतिबिंब जनमानसामध्ये कसं चांगलं पडेल असा विचार त्यांनी साधक बाधक विचार करून आणि हे मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्यामध्ये 17 लोकांना ओबीसीच्या लोकांना न्याय मिळालेला आहे, 16 मराठा समाजाच्या लोकांना न्याय मिळाला आहे, 2 आदिवासी आहेत, 2 SC आहेत, त्यात एक मुस्लिम आहे. अशा प्रकारचे सर्व समावेशक या ठिकाणी मंत्री त्यांनी घेतले आणि प्रत्येकाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. माणिकराव, त्यामुळे नुकतंच एक कोणावर 3 अन्याय दिवस झाला आधी असं आम्ही मला तरी छगन वाटत नाही. भुजबळांचा एक इंटरव्ह्यू केला. त्यामध्ये त्यांनी या पाठीमागची, त्यांच्या या वक्तव्याच्या पाठीमागची भूमिका मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की एकंदरीत जेव्हा ओबीसींचा विषय ऐरणीवर होता तेव्हा या 17 पैकी कुठलीही व्यक्ती ओबीसींच्या बाजूनं उभं राहिली नाही. मी उभा राहिलो म्हणून मला घेतलं नाही तर अन्याय होतोय ओबीसींवर, अशी भावना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला एक सांगा की भुजबळ साहेबांच्या वतीने किंवा भुजबळ साहेबांच्या नंतर कोणीतरी ओबीसीचा नेता असेल की नाही, की भुजबळ साहेब तर आहेत ओबीसीचे नेते असणार आहे का? मग त्या समाजातल्या लोकांना मोठं करून त्यांना न्याय देऊन त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यातली पुढची दुसरी पिढी तिसरी पिढी उभं करण्याचं काम भुजबळ साहेबांचंच आहे. म्हणजे ते इतर जे लोक आहेत, समजा शेंडगे आहेत, त्याच्यानंतर भरणे आहेत, त्याच्यानंतर बाकी सगळे जे लक्ष्मणराव आहेत, ही सगळी ओबीसीची माणसं यांना कधी मोठं करणार, हे कधी नेते होणार आणि कधी समाजाच्या वतीनं लोकांशी बोलणार किंवा सरकारशी भांडणार? यांना पण नेतृत्व मिळायला पाहिजे ना. की भुजबळ साहेब आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर काय पुन्हा कधीतरी बदल तर होणारच आहे, कधीतरी एंड तर होणारच आहे सगळ्यांचा. कारण परमेश्वराने आयुष्य सगळ्यांना काय 1500 वर्षाचं दिलेलं नाहीये. त्यामुळे नंतर कुणीतरी नेता झाला पाहिजे आणि त्या नेत्याने आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, अशा प्रकारची धारणा त्यांच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. लक्ष्मण हाके, मी आपल्याकडे येते. आपण आत्ताच ऐकलं माणिकरावांनी काय म्हटलं. आपली काय भावना आहे? गेल्या काही दिवस आपण ताकदीनं छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभे आहात, मात्र छगन भुजबळ यांनी एक पाऊल मागे घेतलं तर इतर नेतृत्व समोर येईल असं माणिकरावांनी म्हटलं. आपलंही नाव घेतलं त्यांनी. ठाकरे साहेबांचं खरं तर मी ते जे मत व्यक्त करतायत एवढं वरवरचं हे प्रकरण मला वाटत नाही. कारण भुजबळ साहेबांचा एकूण वकूफ पाहता, आवाका पाहता, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, ते व्यक्त होत असताना ते व्यक्त होत असताना अतिशय सावध पद्धतीनं ते व्यक्त होत आहेत. भुजबळ साहेबांबद्दल एकदम आदरात्मक बोलतायत. परंतु अजितदादा पवार साहेबांचं आणि छगनरावजी भुजबळांचं त्यांच्या पक्षीय पातळीवरती असं नक्की काय झालंय की जेणेकरून छगनराव भुजबळांना बाजूला सारावं लागलं आणि इतर लोकांना पुढे घ्यावं लागलं? हा दिसतो तेवढा वरवरचा विषय नसून या महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसींच्या मनामध्ये एक डावलले गेल्याची भावना निश्चित आहे. आणि ओबीसीच्या बाजूनं ठाम भूमिका घेणं, ओबीसींच्या बाजूनं संविधानात्मक भूमिका घेणं, ओबीसींचं आरक्षण धोक्यात येतंय म्हणणं, अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली म्हणून माननीय छगनरावजी भुजबळांना डावललं जात आहे का? हा मेसेज आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी आज बघा, तुम्ही मला फोन केल्यानंतर मी पंढरपूरहून पुण्यापर्यंत पोहोचलोय. जर जिथं जिथं मला लोक भेटली त्या लोकांनी सांगितलं की नाही, भुजबळ साहेबांवरती अन्याय होतोय. आणि मला वाटतं एवढं सगळं घडत असताना, एवढं मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर हा मेसेज जात असताना अजितदादा पवार शांत कसे काय आहेत? उलट अजितदादा पवारांना एक संधी होती की जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक ओबीसी बद्दल भूमिका घेणाऱ्या एका नेत्याला आपण संधी दिली पाहिजे. उलट अजितदादा पवारांना पुढे येऊन आपला पक्ष वाढीसाठी मला वाटतंय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या इमेजचा उपयोग सर्वात जास्त झाला असता, जो की भाजपला सकारात्मक वाटतो, जो की भाजपच्या सगळ्या नेते सुद्धा व्यक्त होत असताना एकदम सावधपणे व्यक्त होत आहेत. परंतु अजितदादा बोलायला तयार नाहीत आणि माननीय कोकाटे साहेबांनी आता मनोगत व्यक्त केलं. खरं तर भुजबळ साहेबांचा फायदा करून घ्यायला पाहिजे होता अजितदादांनी, असं मला वाटतं. माणिकराव, अजितदादा का बोलत नाहीयेत यावर काय प्रश्न आहे? आपल्याला नक्कीच माहिती असेल.
अहो, डॉक्टर म्हणून अजित पवार एक्सपर्ट आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु भुजबळांना काय आजार हे त्यांनी बोलल्याशिवाय ती औषध कुठलं देतील? जर भुजबळच जर दादाशी संपर्कात नाहीये तर मग दादा काय भूमिका घेतील? पहिलं भुजबळांनी त्यांची नाराजी व्यक्त दादांकडे करायला हवी. तो पक्षांतरचा गोष्ट आहे, पक्षांतर्गत बाब आहे. आणि त्यानंतर जर दादांनी काही भूमिका घेतली नाही, त्यानंतर दादांनी जर या ठिकाणी काही वेगळं बोलणं झालं तर पुढे बोला ना. तुम्ही आज कशाला दादावर बोलताय? यांनी बोललेच नाही अजून दादांशी. हे परस्पर आपलं स्टेटमेंट करताय, म्हणजे हे बरोबर नाही. समाजामध्ये वेगळा संदेश जातोय. आणि या अगोदर मंत्रिमंडळामध्ये दादांनी घेतलं तेव्हा दादा तुम्हाला नेते म्हणून चालले, आणि आता दुसऱ्या माणसाला मंत्रिमंडळात घेतलं तर आता चालत नाही. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा लोकांनी? याचा अर्थ जनतेने काय घ्यायचं आहे? मला हे बघा, मी छत्रपती शिवरायांचा विचाराचा माणूस आहे. मला ह्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये रयतेच राज्य निर्माण करण्याची माझी धारणा आहे. त्यामुळे माझ्या समोर सर्व समाज एक संघ आहेत. मी कुठल्याही समाजाला असं वेगळा समजत नाही. आणि माझ्या मतदारसंघातले ओबीसी माझ्यासह, मी स्वतः ओबीसी आहे ना, पण मग आता तुम्हाला मी ओबीसी चालत नाही का? मग मी स्वतः ओबीसी आहे, मी कुणबी आहे. मी कुणबी असताना तुम्हाला कुणबी चालत नाही का? मग तुम्हाला नक्की काय हवं आहे? मग मला तुम्हाला ओबीसी म्हणून फक्त तुमचा मुलगा आणि पुतण्याच पाहिजे का? राज्यातले नेते नाही का? राज्यातले नेते तुम्ही घेणार नाही का? तुम्ही आता दत्तात्रय भरणे तुम्हाला चालत नाही का? माणिकराव, याच्यावर लक्ष्मण हाकेंना काहीतरी म्हणायचं आहे. लक्ष्मणजी पटकन, कारण मला ऍक्च्युअली प्रकाशांना शेंडेंची पण प्रतिक्रिया घ्यायची आहे याच्यावर. नाही, मला माफ करावं, माणिकरावजी कोकाटे म्हणतायत की मी ओबीसी आहे. गेल्या वर्षभरामध्ये हेच माणिकराव कोकाटे आम्हाला कुठे दिसले नाहीत ओबीसी म्हणून, किंवा त्यांनी भरणे मामांचं नाव घेतलं. हीच लोक ओबीसीच्या प्रश्नावर कुठेही बोलताना दिसली नाहीत आम्हाला. हे असं काहीतरी हे बोलणं, मला वाटतं हे रिप्लेसमेंट असू शकत नाहीत भुजबळांना. हे प्रकाशांना आपण काय म्हणता? प्रकाशांना आपण काय म्हणाल? कुठं होता तुम्ही गेली वर्ष, दीड वर्ष? आपण सहमत आहात का लक्ष्मण हाकेंशी? हाके काय बोलले ते मी ऐकू शकलो नाही, पण तरी पण एकंदरीत मी कोकाटे साहेब जे काय बोलतात मगापासून मी ऐकतोय. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून कोकाटे साहेबांचं मी अभिनंदन करेन की त्यांना अनेक वर्षानंतर त्यांची मंत्री होण्याची इच्छा जी पूर्ण झालेली आहे, ते मंत्री झालेले आहेत. ते माझे पर्सनल वैयक्तिक मित्र आहेत. आम्ही एकत्रित अनेक कार्यक्रमही केलेले आहेत. आणि त्यांना निवडून आणण्यासाठी त्या तिकडचा धनगर समाज असेल, मी सभाही त्यांच्यासाठी अनेक वेळा घेतलेल्या आहेत. माझे कार्यक्रम मोठा संच आहे त्या ठिकाणी. पण एकंदरीत जी भूमिका कोकाटे साहेबांनी जी मांडलेली आहे की इतर ओबीसी नेते जे आहेत ते आता ते स्वतः कुणबी आहेत असं म्हणतात. कुणबी आहे, त्यांनी मंत्रिमंडळात ओबीसी म्हणून मंत्रिमंडळ 17 मध्ये जर त्यांचा नंबर असेल तर त्यांचं मी खरंच अभिनंदन करेन. पण एकंदरीत प्रश्न असा आहे की ज्यावेळी जरांगेच्या माध्यमातून ह्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अक्षरशः म्हणजे दरोडाच्या आरक्षणावर टाकला जात होता काय, त्यावेळी ही ओबीसी म्हणणारी जी काय आमदार मंडळी जी सत्ताधारी पक्षामध्ये होती काय, त्यातल्या एकानं सुद्धा भर सुद्धा काढला नाही. अनेक महायुतीचा मेळावा आम्ही काढले, त्या ठिकाणी अनेक आमदार तर त्या ठिकाणी त्यांनी पाठ फिरवलेली आहे. त्यांनी या उलट मराठा समाज आमदार आहे ते टाळा घेऊन मंत्रालय टाळे ठोकले आणि त्यांनी मागणी केली की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अशा वेळी हे ओबीसी आमदार जे आहेत हे का गपवते काय, म्हणून मी काल माझं आपल्या माध्यमातून मी सांगता सांगितले की हे 17 पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात 17 ओबीसी आमदार झालेले आहेत, पण भुजबळांना डावललेलं आहे. माणिकराव, मला वाटतं लक्ष्मण हाके आणि प्रकाशांना शेंडगे या दोघांचं म्हणणं एकच आहे की ओबीसीचे मुद्दे जेव्हा हे उचलत होते तेव्हा आपण कुठे होतात, आपण वर्षभर दिसला नाहीत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. काय आपलं उत्तर आहे? हो, पण त्यांनी कधी आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं का आपल्याला ओबीसी संदर्भात मुळात प्रश्न काय आहे? ओबीसीचं आरक्षण कमी करावं असं कोण म्हणतंय? आम्ही म्हणतोय का? ओबीसीच्या सवलती कमी करा असं म्हणतोय का आम्ही? जर आम्ही ओबीसीच्या बरोबर आहोत तर मग वेगळा प्रश्न करण्याची किंवा वेगळे मागण्या मांडण्याची मला गरज वाटत नाही. सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही. आता ठीक आहे, मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं. आता ते कशातून आरक्षण द्यायचं हे कोर्ट ठरवेल, हे सरकार ठरवेल. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अनेक लोक जाणारे आहेत, लोकशाही आहेत, प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही कधी गेलो नाही ना. आम्ही कधी
मराठा आरक्षणामध्ये पुढे नव्हतो आणि ओबीसी आरक्षण डावलण्याच्या याच्यामध्ये कुणी आम्हाला विश्वास घेतला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात नाहीये, ओबीसीच्या विरोधात असण्याचं काहीच कारण नाही आमचं. कारण प्रकाश अण्णा शेंडगे म्हणतात ती गोष्ट खरी आहे की ही सगळी माणसं माझ्या बरोबर तालुक्यात काम करतात, वर्षानुवर्ष काम करतात, अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. माझ्या तालुक्यामध्ये ओबीसी मराठा असा वादच नाही मुळात, आणि माझ्या मतदारसंघाच्या पलीकडे जिल्ह्यामध्ये पण तसा वाद नाहीये. काही लोक सोयीस्कररित्या असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मराठा आणि ओबीसी मध्ये अजिबात अंतर नाही, आणि ओबीसीच्या लोकांना डावलून, त्यांचा अधिकार डावलून काही मराठ्यांना मिळावा या विचाराचा मी सुद्धा नाहीये. त्यामुळे त्यांनाही मिळालं पाहिजे, तेही आपले बांधव आहेत आणि त्यांनाही प्रवाहात सामील करून घेतलं पाहिजे. ही माझी धारणा कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. हाके हसून राहिलेत. हाके, काय कारण आहे? नाही, हे बघा, हे 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 तकलादू ओबीसी नेते, ह्यांची कुठलीही अडचण नाहीये यांना, आणि हे भुजबळांची रिप्लेसमेंट घ्यायला चाललेत. खरोखर मला यांची कीव करावीशी वाटते या लोकांची. 54 लाख नोंदी या महाराष्ट्रामध्ये झाल्या ओबीसी मधून. मग कसं काय ओबीसीचं आरक्षण टिकतं? आणि कोण ठरवणार आहे? तुम्ही इथला राज्य मागासवर्ग आयोग, इथलं सुप्रीम कोर्ट अलाउ करत नसताना तुम्हाला अडचण नाही असं तुम्ही म्हणतात. तुम्ही कसले ओबीसी लीडर? तुम्ही संविधानाची भूमिका घ्या ना, नका आमचं ऐकू, नका ओबीसी मधल्या छोट्या छोट्या जातींचं ऐकू. गावगड्यातल्या भटक्या विमुक्त जाती, बलुतेदार, आलुतेदार तुमच्या स्पर्धेमध्ये कसे टिकणार आहेत? त्यांना पंचायत राज मधलं कसं आरक्षण मिळणार आहे? त्यांच्या बाबतीत सोशल जस्टिस कसा घडणार आहे? याच्या बाबतीत काही देणं घेणं नाही या माणिकराव कोकाटेंना. आणि ते म्हणतात की मी पण ओबीसी आहे, मी पण कुणबी आहे. काय चाललंय राव? आणि त्यांना कुठलीही अडचण नाहीये त्यांना. हे जे प्रश्न उपस्थित केले आहेत लक्ष्मण हाके यांनी, याला काही उत्तर आपल्याला द्यायचंय का माणिकराव? अहो मला सांगा, भुजबळ साहेब नाशिक जिल्ह्यातून 20 वर्ष मंत्रिमंडळात होते की नव्हते? पण त्यांना मंत्रिमंडळात कोणी घेतलं? आम्ही विरोध केला का? आम्ही ओबीसी नेते म्हणून त्यांना मान्य केलं नाही का? आम्ही सर्व आमदार एकत्र असताना आम्ही दादांना एक शब्दांतरी कधी म्हटलो का, दादा भुजबळ 20 वर्ष होते, आता भुजबळांना थांबवा आणि दुसरा कोणाचा विचार करा? आम्ही अतिशय मान सन्मानाने भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम केलंच ना, केलं नाही का? त्यामुळे असं काही होत नाही, रिप्लेसमेंट वगैरे काही नसते. त्यामध्ये कालांतराने बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे काही प्रमाणात बदल झाले असतील ते आपण स्वीकारायला शिकलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गटामध्ये नेतृत्व करण्याची किंवा या ठिकाणी सामाजिक दरी निर्माण करण्याची मला वाटत नाही काय आवश्यकता आहे म्हणून. कारण या ठिकाणी समाज सर्व एकत्र गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे या विचाराचा मी कालही होतो, आजही आहे. एक महत्वाचा मुद्दा, खरं तर ह्याच्यावर आपली चर्चा आपण परत येऊया, पण मी केशव उपाध्ये यांच्याकडे येते. केशवजी, आज देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत भुजबळ. भाजपाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहे का? आपल्याला माहिती आहे की आमदारकी घेऊन तर ते काही येऊ शकत नाही भाजपात कायद्यानुसार, पण आपल्याकडे एक जागा जी आहे मंत्रिमंडळात ती रिकामी आहे. नक्की काय सुरू आहे? भुजबळांसाठी ती जागा आहे का, की ती अजून कोणासाठी ठेवली आहे? धन्यवाद सरिताजी, या चर्चेमध्ये मला सामावून घेतलं. म्हणजे खरं म्हणजे ही चर्चा सगळी बघत होतो आणि नेमकं जे सुरू आहे त्याच्यामध्ये काय बोलावं असा प्रकारचा पहिला प्रश्न मनात आला होता. माझी विनंती की मला सलग बोलण्याची संधी आपण द्याल, कारण बऱ्याच वेळा मी चर्चा ऐकत होतो. मुळात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक तर नक्की मान्य केलं पाहिजे, छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं एक लढाऊ आणि अत्यंत कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व आहे, धडाडीचे नेते आहेत. आणि या सगळ्या प्रकारामध्ये गेली 20 वर्ष सातत्याने काही भूमिका घेऊन ओबीसींचे प्रश्न घेऊन ते मांडतायत, लढतायत. आणि ज्यावेळी ओबीसींच्या आरक्षणावरचा मुद्दा ज्यावेळी आला त्यावेळी ते सगळ्यात तातडीने, म्हणजे भारतीय जनता पार्टीची भूमिका ठाम भूमिका होती की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. पण ते ओबीसी मधनं देता कामा नये, त्यांचा वेगळा विचार आपण करू, यशस्वीपणे पूर्वी केलंय तसं आपण देऊ. ही या पद्धतीनंतर छगन भुजबळ पुढे आले आणि त्यांनीही ती भूमिका मांडली की ओबीसीला आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही भूमिका मांडली. वस्तुस्थिती आहे आता छगन भुजबळांचं नेमकं मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हा खरा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा तो विषय होता, त्यांच्या अंतर्गत तो प्रश्न होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत त्यावर कधी व्यक्त झालं नाही आणि ती व्यक्त होण्याचा प्रश्नही भारतीय जनता पार्टीचा नव्हता. आज ज्यावेळी ते माननीय देवेंद्रजींना भेटले छगन भुजबळजी, मला असं वाटतं की त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची भूमिका मांडली सकाळी देवेंद्रजींनी, दुपारी त्या सगळ्या विषयावरती,
आणि हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. खरं म्हणजे देवेंद्रजी आणि शरद पवार यांच्यामधला फरक इथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसून येतो. ज्यावेळी महायुतीचं जागा वाटप सुरू होतं त्या जागा वाटपाच्या वेळी ज्यावेळी इंदापूर असेल, कागल असेल अशा ठिकाणच्या आमच्या जागा ज्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळणार नाहीत असं लक्षात आलं, त्यावेळी तिथल्या नेत्यांना तातडीने लगेच आपल्याकडे खेचण्याचं काम शरद पवारांनी केलं. अर्थात ते दोघांचे आता काय हा पुढचा भाग वेगळा आहे, त्या हर्षवर्धन असतील किंवा दुसऱ्या असतील, नक्कीच समजले असतील. केशव पण या उलट केशवजी, आज माझे देवेंद्रजींनी आपल्याला भुजबळ प्रश्न हे हा आहे सांगितलं की एक मिनिट माझा मुद्दा पूर्ण करतो. माझा मुद्दा पूर्ण करतो. तो मुद्दा त्या मुद्द्याकडेच येतो, त्या तुमच्या मुद्द्याकडेच येतोय. त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडे दिवस थांबा, हा या सगळ्या विषयामध्ये आपण एकत्रित बसू, तुमचं नेतृत्व मोठं आहे आणि मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा डीएनए हाच मुळात ओबीसी म्हणून मानला जातो, त्यामुळे तुम्ही थांबा, तुम्ही घाई करू नका. एक आणि दुसरं असं आहे की खरं म्हणजे प्रमोद, तुम्ही जुन्या पत्रकार आहात, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात एक करार झालेला होता, ज्यावेळी ते दोघांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती केली होती की इंट्रा ट्रेडिंग करायचं नाही, इंट्रा हाऊस ट्रेडिंग करायचं नाही, आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं एकमेक देवाणघेवाण करायची नाही, या प्रकारचा एक करार होता. मला असं वाटतं तर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये, मग देवेंद्रजी असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील, या तिघांमध्ये सुद्धा अशा प्रकारचीच भूमिका ही निश्चित झालेली आहे. त्यामुळे भुजबळांच्या समस्येवरती, भुजबळांच्या मुद्द्यांवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न देवेंद्रजी नक्की करतील, पण त्यांना काहीतरी भाजपमध्ये घेतलं जाईल आणि मग त्यांना एक जागा शिल्लक मंत्री केली जाईल असं मला वाटतं आज काही नाही. तर अजित पवार हेच त्यांच्याबद्दल चर्चा करून मार्ग काढतील. त्याला जे आवश्यक असेल त्या पद्धतीची चर्चा करण्याचं काम, ती चर्चा एकत्रित करण्याचं काम देवेंद्रजी नक्की करतील. आपण नुकतंच छगन भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय झालाय का, किंवा त्याहूनही महत्वाचा विषय की ओबीसी समाजावर अन्याय झालाय का, याची चर्चा केली. याच चर्चेनंतर आता वेळ झालीये भुजबळांच्या विषयावर आम्ही जो प्रश्न विचारला होता त्याच्याकडे जाण्याची. मात्र त्याआधी आपल्याबरोबर असणारी जी मंडळी आहे त्यांच्याकडून आपण अगदी शेवटची त्यांची प्रतिक्रिया या विषयावर घेऊया. परत एकदा आपल्या गेस्ट सेंटरला प्रकाशांना मी आपल्याकडे येते. आपल्याला एक कार्यकर्त्यांची अशी भावना होती की भारतीय जनता पार्टीमध्ये छगन भुजबळ यांनी जावं, पण आता ते शक्य दिसत नाहीये. जसं केशव उपाध्यायांनी सांगितलं, आज देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं त्यावरूनही ते तसं तर स्पष्ट आहे. आपल्याला काय वाटतं, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांचं खरंच आता भविष्य आहे का? मी कालच माध्यमांच्याकडे भूमिका मांडलेली आहे. या पक्षाची स्थापना ही भुजबळ साहेब नसते ह्या पक्षाची स्थापना झाली नसती. काल मी भूमिका मांडलेली आहे आणि ज्याने पूर्ण आयुष्य ह्या पक्षासाठी काढलेलं आहे, ओबीसींचा लढा लढलेला आहे, असं काय घडलं की त्यांना अचानकपणे त्यांना पूर्वकल्पना न देता त्यांना मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढणं हे काय, हे ओबीसींच्यावर झालेला हा आम्ही तर समजतो एक आघात आहे. जरी 17 मंत्री त्या ठिकाणी त्यांनी घेतले असले, मी त्यांचा अभ्यास केलेला आहे, पण मी कालच म्हणलं की हा सगळा गाव मामाचा आहे, यातला एकही आमच्या कामाचा नाहीये. आणि म्हणून माझी विनंती आहे, आम्ही काल अजितदादांना विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसीचा आवाज जो आहे, ह्या मंत्रिमंडळातला आवाज जो आहे, तो आता आमच्या भूमिका म्हणून कोण लढणार आहे मंत्रिमंडळामध्ये, प्रकाशांना आपली भूमिका कळली. लक्ष्मण हाके, मी आपल्याकडे येते. रस्त्यावर उतरणार, रस्त्यावरची लढाई लढणार म्हणजे नक्की काय करणार भुजबळांसाठी? नाही, विषय असा आहे, आमच्या ओबीसी समोर अनेक प्रश्न आहेत. पंचायत राज मधलं आरक्षण गेलेलं आहे. बांटिया कमिटीच्या फेक माहितीच्या आधारे आमच्या 56,000 जागावरून 30,000 पंचायत राजच्या जागा आलेल्या आहेत. आमच्या समोर अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न, रस्त्यावरची लढाई अजूनही तशीच अबाधित असताना एका बाजूला भुजबळ साहेबांसारखा ओबीसीची बाजू घेणारा माणूस मंत्रिमंडळाच्या बाजूला राहणं, बाहेर राहणं, हे आम्हाला कुठेतरी खूप ओबीसीच्या बाबतीत षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे ओबीसीचा आवाज, आमची लढाई ही खूप मोठी लढाई आहे आणि या लढाईमध्ये खरं तर अजितदादांनी वगैरे याचा खरं तर ओबीसीचा एक व्हॉइस त्यांनी ऐकून घ्यायला हवा होता अजितदादांनी. पण मला वाटतं अजितदादा पवार काकांच्याच सांगण्यावरून हे करतायत की काय, असा आम्हाला डाऊट येतोय आता सध्या. कारण दिल्लीमधली जी एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या अनकलनीय घटना आहेत. दादा आणि पवार साहेब हे एकच आहेत की काय असं आम्हाला वाटतं. दादा आणि पवार साहेब बीडला जातात, एकत्रच जातात. दादा आणि पवार साहेब बाबा आढावांना भेटायला जातात, एकत्रच जातात. दादा आणि पवार साहेब म्हणजे काय काय चाललंय आम्हाला कळत नाहीये खरं तर.
राम शिंदे केशवजी मी साहेबांना आपल्याकडे पराभूत येते केला. केशवजी मी दादा आपल्याकडे म्हणाले, येते. लक्ष्मण राव आपल्याकडे वेळेची या- मर्यादा आहे. या- हा सरिताजी बोला. अत्यंत मर्यादित सांगतो, या सगळ्या चर्चेमधली मेन मुख्य भूमिका आहे, त्याच्यावरती भूमिका फक्त मांडतो. या राज्यातल्या ओबीसींच्या प्रश्नांसाठी सर्वात आग्रही असणारे, मुळामध्ये आता ही चिंता व्यक्त होतीये, खरं म्हणजे या राज्यातल्या ओबीसींसाठी सातत्याने आग्रही आणि त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सदैव पुढे आणि तत्पर आहेत. त्यामुळे ओबीसींच्या हक्काबद्दल कुणीच या ठिकाणी चिंता व्यक्त करू नये, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, छगन भुजबळ हे अत्यंत दमदार आणि उत्कृष्ट मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दलची चर्चा करून त्यांच्याच पक्षातला हा राष्ट्रवादीतला प्रश्न आहे. देवेंद्रजी अजित पवारांशी बोलतील आणि अजित पवार त्यांच्या पक्षातला तो प्रश्न असल्यामुळे ते त्या पद्धतीने मार्ग काढतील. त्यामुळे या सगळ्या याच्यावरनं लगेचच काहीतरी ओबीसींवरती होतं असं म्हणजे एकदम आता काय असं काही चिंता करायचं कारण नाही. या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका ही तिसरा मुद्दा स्पष्ट आहे. इंट्रा ट्रेडिंग आमच्याकडे नाही आणि ते होताही कामा नये आणि त्यामुळे छगन भुजबळांचा सन्मान राहिलाच पाहिजे. तो राखण्यासाठी जे करता येईल ते देवेंद्र नक्की करतील आणि ओबीसींच्या हिताचं रक्षण करणं, ओबीसी हा भाजपाचा डीएनए, त्यासाठी भारतीय जनता पार्टी मोठी फळी ओबीसी नेत्यांची, ती आम्ही योग्यपणे ओबीसींच्या हिताचं रक्षण आम्ही करू, याबद्दल कोणी शंका बाळगायचं कारण नाही. माणिकराव मी आपल्याकडे येते. शेवटचा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या अगदी बॅनरवर चेहऱ्यावर जोडे मारो आंदोलन सुद्धा झाली भुजबळांसाठी. ज्या पद्धतीनं भुजबळ बोलले आहेत, त्यांचा राग दिसला आहे अजित पवारांवर. खऱ्या पद्धतीनं कुठंतरी त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दार आज उघडे आहेत का? प्रश्न असा आहे की ते जोपर्यंत दादाशी बोलणार नाही तोपर्यंत कुठेही याच्यातून मार्ग निघणार नाही. कारण शेवटी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भुजबळांना खंबीर साथ आम्हीच दिलेली आहे. त्यावेळेस लक्ष्मणराव नव्हते, समीर भुजबळांना खासदार केलं त्यावेळेस मीच माझ्या मतदारसंघामध्ये 21,000 मताधिक्य दिलेलं आहे आणि माझ्याच मतावर ते खासदार झाले, तेवढं लक्षात ठेवा. कारण आमच्यामध्ये तसे मतभेद नाहीयेत, आम्ही तशा प्रकारचा विचार कधी राजकारणात केलेला नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र असताना सर्व समाजाच्या लोकांनी एकत्रितपणे भूमिका बजावून भुजबळ साहेबांच्या पाठीमागे खंबीर साथ उभी केलेली आहे आणि आज सुद्धा आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबरच आहोत. आम्ही कुठं नाहीयेत, आम्ही नाही असं नाही. केवळ मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळेच आमच्यावरती अन्याय झाला, अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे मला योग्य वाटत नाही, असं माझं मत आहे पर्सनली. आणि म्हणून जर त्यांना जर काही न्याय हवा असेल किंवा काही चर्चा करायची असेल तर त्यांनी दादाशीच चर्चा करावी. दादाशी चर्चा केल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही, असं माझंही मत आहे. आणि उपाध्यायांनी जे या ठिकाणी वक्तव्य केलं आहे ते एकदम बरोबर आहे, त्यांची भूमिका योग्य आहे. त्यांची देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षम आहेत, म्हणजे सर्व समाजाला न्याय देणारं ते नेतृत्व आहे आणि ते सगळं 100% करतील. परंतु आमच्या पक्षांतर्गतला हा विषय असल्यामुळे दादांनी तो विषय सोडावा आणि दादांकडे भुजबळांनी आपली कैफियत मांडावी, अशी माझी या ठिकाणी रास्त मागणी आहे. नक्की आपल्या चौघांचेही खूप खूप धन्यवाद. प्रकाशांना, केशव, माणिकराव, लक्ष्मण हाके, आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. परत एकदा आपले धन्यवाद. याच चर्चेनंतर आता वेळ झाली आहे भुजबळांच्या विषयावर आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. सोशल मीडियात आलेल्या शेकडो प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. छगन भुजबळांवर अन्याय झालाय, राज्यातील ओबीसी संघटनांच्या मताशी सहमत आहात का? हा आपला आजचा प्रश्न होता. बघूया पहिली प्रतिक्रिया. एक्स वरून पहिली प्रतिक्रिया. श्याम ठाणेदार, राजकारणात संयम खूप महत्वाचा आहे. आता अन्याय झाला म्हणून भविष्यात न्याय मिळणारच नाही असे नाही. युट्यूबवर विनोद, दुसऱ्या नेत्यांना देखील मंत्रिपद मिळाले पाहिजे. फेसबुकवरून भूषण ठाकरे, एकदा उपमुख्यमंत्री आणि सलग 5 वेळा मंत्रिपद, याला जर अन्याय म्हणत असाल तर असा अन्याय इतर ओबीसींच्या वाट्यालाही यावा. कोडगेपणाची सीमा आहे ही. इंस्टाग्रामवरून राजेश सकपाळ, वरिष्ठ नेते आहेत हे मान्य, पण वयानुसार कुठेतरी कधीतरी थांबलं पाहिजे. नवोदित आमदारांना मंत्रिपद नको का? कायम तुम्हालाच मंत्रिपद पाहिजे. आता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा, नवीन नेतृत्व तयार करा. पण तसं होत नाही. सत्तेची मंत्रिपदाची हाव वाईट असते.
जगभरातील प्रेक्षकांच्या काही निवडक प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झालीये आजचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. छगन भुजबळांवर अन्याय झालाय, राज्यातील ओबीसी संघटनांच्या मताशी सहमत आहात का? एकूण 30,000 मतं युट्यूबवर. 43% होय म्हटलंय, 57% नाही. चौतीस 34% होय म्हटलंय, 66% नाही. इंस्टाग्रामवर 54% होय म्हटलंय, 46% नाही. फेसबुकवर 43% होय म्हटलंय, 57% नाही. 1990 नंतर म्हणजे मंडल आयोगाचं वारं वाहू लागल्यानंतर ओबीसींचे नेते अशी नवी ओळख काही मोजक्या नेत्यांना मिळाली. अशा नेत्यांपैकी एक म्हणजे छगन भुजबळ. तेव्हापासून शरद पवारांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचे भुजबळ महत्वाचा भाग राहिले आहेत. सरकारं आली गेली, मुख्यमंत्री आले गेले, मंत्री आले गेले, पण मधला काही काळ सोडला तर छगन भुजबळांच्या घरासमोरची लाल दिव्याची गाडी कधी हटली नाही. आपला पक्ष सत्तेत आहे पण आपण मंत्रिमंडळात नाही असा विचार छगन भुजबळांनी स्वप्नातही कधी केला नसेल. हाच ओव्हर कॉन्फिडन्स आणि गाफीलपणा त्यांना भोवला असू शकतो. महायुती सरकारनं भुजबळांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले. अजित पवारांनी एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला असला तरी महाशक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय एवढं मोठं पाऊल ते उचलणार नाहीत असं जाणकारांना वाटतं. आता हेच भुजबळांनाही वाटतं का? म्हणूनच तर भुजबळ आज फडणवीसांना भेटले का आणि नंतर दिल्ली गाठणार आहेत का? मोदी शहांच्या भाजपची काम करण्याची हीच खासियत राहिली आहे. पक्षापेक्षा कोणीही नेता मोठा नाही, मोठा होणारही नाही अशी तजवीज केलेली असते. त्याचाच हा एक भाग असू शकतो. अर्थात भुजबळांना एकदम खड्यासारखं बाजूला करणं परवडणार नाही हे सुद्धा फडणवीस, पवार, शिंदेंना माहिती आहे. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याचं नियोजन सुद्धा तयार असेल. ते कसं करतात याकडे आपलं लक्ष असेल. मंडळी, अलीकडे फोनवरून किंवा ईमेलवरून गंडा घालण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. तुमचं नाव एका गंभीर गुन्ह्यात आलं आहे, त्याची शहानिशा करेपर्यंत आम्ही तुम्हाला अटक करतोय असा सांगणारा फोन तुम्हाला येतो. पण ही अटक डिजिटल अरेस्ट आहे, आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय असं तुम्हाला सांगितलं जातं. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय? तर फोनवरून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आहात तिथेच राहा, बाहेर जाऊ नका, कुणाला फोन करून हे प्रकरण कळवू नका आणि आमची तुमच्यावर पूर्ण वेळ पाळत असेल. अनेक वेळेला तुम्हाला पूर्ण वेळ फोन चार्ज करून तुम्ही आहात तिथे व्हिडिओ कॉल 24 तास सुरू ठेवायलाही सांगितलं जाऊ शकतं. मुळात डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच कायद्यात नाही. मात्र तुमचं किंवा तुमच्या मुलामुलीचं नाव गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून आलंय असं सांगितल्यावर अनेक लोक घाबरून जातात आणि बिथरलेल्या मनस्थितीत स्कॅमर सांगतील तसं करत जातात. या घोटाळ्यांची व्याप्ती एवढी व्यापलीये की केवळ मुंबई शहरात सायबर फसवणुकीची रक्कम 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात 1181 कोटी रुपये सायबर गुन्ह्यांमध्ये लुटल्या गेल्याची नोंद झाली आहे. बरं, यामध्ये केवळ अशिक्षित लोक फसतात असं नाही. निवृत्त बँक कर्मचारी, लष्करी अधिकारी, सीए, डॉक्टर, इंजिनियर असे उच्च शिक्षित लोक देखील मोठ्या संख्येनं या घोटाळ्याचे शिकार बनत चालले आहेत. या घोटाळेबाजांच्या बोलण्यात येऊन काही लोक पैसे ट्रान्सफर करतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झाली आहे.
त्यामुळे फोन किंवा ईमेलवरून कुणीही पैसे मागितले, अगदी तुम्हाला डिजिटल अरेस्टमधनं सोडवतं असं म्हणूनही तरी पैसे पाठवू नका. कुठलीही बँक, अन्य आर्थिक संस्था किंवा तपास यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही. कायद्यात तशी तरतूदच नाही, हे नेहमी ध्यानात ठेवा. या घोटाळ्यांची संख्या इतकी वाढली आहे की खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात याबाबत सविस्तर माहिती दिली आणि नागरिकांना सावध केलं. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी, पाहूयात. डिजिटल अरेस्ट सांगणारे गुन्हेगार आपल्या तावडीत सापडलेल्या सामान्य लोकांना भीती घालण्यासाठी सतत नवनवीन बहाणे शोधत असतात. त्यातील काही बहाणे किंवा घाबरवण्याचं तंत्र पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. कसा फोन आला तर तुम्ही सावधान असलं पाहिजे. तुमचं नाव एका ड्रग केसमध्ये आलं आहे. परदेशात एक ड्रग पार्सल पकडलंय, त्यावर तुमचा आधार क्रमांक आहे. कधी सांगितलं जातं की तुमच्या मुलाला महिला अत्याचार केसमध्ये अटक केली आहे, तर कधी फोनवर सांगितलं जाईल तुमच्या मुलीला मानवी तस्करी किंवा वेश्या व्यवसाय रॅकेटमध्ये अटक केली आहे. असंही होऊ शकतं की तुमच्या मुलीला आर्थिक फेरफार केसमध्ये तुम्ही आरोपी आहात असंही सांगितलं जाऊ शकतं. केस दाखल झाली तर नोकरी जाईल, बदनामी होईल. म्हणजे डिजिटल अरेस्टचे फोन पूर्णपणे थांबतील याची शक्यता नजीकच्या काळात तरी नगण्य आहे. मात्र तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, फोन आलाच तर कुठल्या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत हे देखील पाहूयात. परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना सुरक्षा यंत्रणात किंवा कायद्यात अस्तित्वात नाही. अटक करण्यासाठी पोलीस कधीही फोन किंवा व्हिडिओ कॉल करत नाहीत, हे लक्षात ठेवा. कुणाला अटक करायची असेल तर पोलीस त्याच्या घरी किंवा कार्यालयात जातात. रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खरे पोलीस देखील अटक करू शकत नाहीत, हे सुद्धा ध्यानात ठेवा. चौकशीसाठी बोलवायचं असल्यास पोलीस फोन करू शकतात, मात्र तेव्हा ते आधार कार्ड किंवा बँक खातं क्रमांक मागत नाहीत. चौकशी करायची असेल तर पोलीस प्रत्यक्ष करतात. व्हिडिओ कॉलवरून चौकशीची कायद्यात कुठलीच तरतूद नाही. कुठलीही बँक फोनवरून किंवा ईमेलवरून गुप्त किंवा खासगी माहिती मागत नाही. त्यामुळे आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खातं क्रमांक, ATM पासवर्ड कुणालाही फोनवरून सांगू नका. कुणी कितीही धमकावलं तरी पैसे ट्रान्सफर करू नका. एकदा पैसे पाठवलेत तर ते खात्यात परत आणण्यासाठी मोठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागू शकते. विनाकारण बोनस किंवा गिफ्ट, मोठी रोख रक्कम देतो असा फोन आल्यास विश्वास ठेवू नका. स्कॅम कॉल आलाच तर तो तातडीनं कट करा आणि पोलिसांना कळवा. cybercrime.gov.in किंवा mhcyber.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करा. तक्रार फोनवरून करायची असल्यास 14407 या क्रमांकावर कॉल करा. मंडळी, भीती ही नैसर्गिक भावना आहे आणि घाबरून जाणं हा मानवी स्वभाव. मात्र भीतीवर मात करण्यासाठी विवेकबुद्धी कामी येते. घोटाळेबाजांचे फोन आले तर आपण घाबरून न जाता थोडं अवधान दाखवणं गरजेचं आहे. थोडी हिंमत, सामान्य ज्ञान आणि तर्कबुद्धीचा वापर करून आपण या डिजिटल गुन्हेगारांना सामोरं केलं पाहिजे. तरी तुम्हाला शंका आलीच तर फोन कट केल्यावर पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, वकील किंवा सायबर तज्ज्ञांना संपर्क करा. त्यांचा सल्ला घ्या. कारण सरते शेवटी तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर गुन्हे शून्यावर येण्याची शक्यता
जवळपास नाहीच. इंटरनेट, डार्कनेट, VPN, व्हॉइप आणि हॅकिंगच्या जमान्यात सरकारी यंत्रणांच्या कारवाईला देखील मर्यादा येतात. त्यामुळे सतर्कता हाच उत्तम उपाय आहे, हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.